सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्लासनगर में पिछले कई दिनों से उल्लासनगर महानगर पालिका पर सत्ता बनाने को लेकर चल रही उठापटक पर आज विराम लग गया और महायुति के प्रत्याशियों ने आज महापौर और उपमहापौर पद के लिए नामांकन भरा। बता दें कि हाल ही में हुए मनपा चुनाव में भाजपा और शिवसेना शिंदे गठ ने भले ही एक दूसरे के खिलाफ चुनाव लड़ा और इस चुनाव में भाजपा सबसे बड़ी पार्टी के रूप में आई और भाजपा ने 37 सीटों पर अपनी जीत दर्ज कराई और शिवसेना शिंदे गठ ने पूर्व बाहुबली विधायक पप्पू कालानी के पुत्र ओमी कालानी से हाथ मिलाया और 34 सीट हासिल की और 2 वंचित आघाड़ी ने तो 1 सीट कांग्रेस के खाते में आई और शिवसेना उद्धव ठाकरे गठ और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी दोनों पार्टियों ने तो अपना खाता भी नहीं खोला और आज भाजपा और शिवसेना शिंदे गठ ने आपस में गठबंधन कर लिया और महापौर पद पर टीम ओमी कालानी की अश्विनी कमलेश निकम ने तो उपमहापौर पद के लिए अमर गोविंदराम लुंड ने अपना नामांकन भरा। वहीं वंचित आघाड़ी के ठाणे जिला प्रवक्ता सोनू पवार ने पत्रकारों को बताया कि हमने सिर्फ शिवसेना शिंदे गठ को अपना समर्थन दिया है और हमने भाजपा को समर्थन नहीं दिया है। इस अवसर पर कल्याण लोकसभा सांसद श्रीकांत शिंदे, कल्याण जिला प्रमुख गोपाल लांडगे, अंबरनाथ विधायक बालाजी कीनीकर, उल्लासनगर विधायक कुमार एलानी के अलावा सैकड़ों कार्यकर्ता लोग मौजूद थे। आम्ही फक्त आणि फक्त पाठिंबा शिवसेना पक्षाला दिलेला आहे। बाकी आम्ही इतर पक्षांना इथे पाठिंबा दिलेला नाही। शहर विकास आघाडी आमची झालेली आहे, त्या आघाडीला आम्ही इथे पाठिंबा दिलेला आहे। बस ही आम्हाला काल सकाळीची म्हणजे आज सकाळीची गोष्ट कळाली आहे की यांची युती झालेली आहे। पण आता कसं आहे, पहिलेच आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे, त्या कारणानिमित्त आम्ही इथे उभे आहेत। पण ह्याचा अर्थ हे नाही आहे की आम्ही बीजेपीला इथे पाठिंबा दिलेला आहे। आम्ही बीजेपीला कुठल्याही प्रकारचा इथे पाठिंबा दिलेला नाही आहे। आम्ही फक्त आणि फक्त इथे शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। कुठल्या अटी आणि शर्तीवरती तुम्ही हा पाठिंबा जाहीर केला आहे? आता ह्याच्यामध्ये बरेचशा अटी आणि शर्ती आमच्या इथे डिस्कस झालेल्या आहेत, जे ते विश्वासात घेऊन पूर्ण करणार आहेत। आणि ह्याच्यामध्ये सभापती पद पण आहे, पुढच्या टर्मचा उपमहापौर पण आमचाच बसणार आहे, हे त्यांनी आम्हाला ह्याच्यावरती आश्वासन दिलेलं आहे। आणि हे सगळं काय जे आमचा आदेश आहे ते बाळासाहेबांनी दिलेला आहे, त्यासाठी आम्ही इथे आज उभे आहे। तुम्हाला या पहिल्या टर्मला उपमहापौर देणं होतं असं चर्चा चालू होती? ते नेगोशिएशन चालू होते, पण ते काय वेगळ्या कारणाने ते गोष्टी राहून गेल्या। पण असं हे नाही आहे, पण त्याच्यावरती आता आम्हाला 2 चांगले खाते देणार आहेत इकडे सभापतीचे, ते आम्ही घेत आहे। आणि येणाऱ्या टर्ममध्ये वंचित बहुजन आघाडीचाच उपमहापौर बसणार आहे। अब तो युति हो गया है, हाँ। आपका समर्थन सेना को था। हाँ। सेना और बीजेपी की सरकार बन रही है कहीं ना कहीं तो आपका क्या समर्थन बरकरार रहेगा या समर्थन वापस लेगा? नहीं, देखिए कैसा है, हम हमारे समाज के भलाई के लिए यहाँ पे खड़े हैं और वो उसी कारण से हम लोगों ने शिवसेना को यहाँ पे पाठिंबा दिया हुआ था। हमारे समाज का जहाँ पे भलाई हो रही है हम कर रहे हैं, लेकिन इसका मतलब ये नहीं कि हम बीजेपी को भी पाठिंबा दे रहे हैं, हम बीजेपी को नहीं दे रहे। तो समर्थन जारी रहेगा? समर्थन शिवसेना को जारी रहेगा। जो हमारे टर्म्स एंड कंडीशंस है उसके ऊपर वो फुलफिल कर रहे हैं, तब तक हमारा समर्थन जारी रहेगा और समाज का भलाई हो रहा है तब तक हम लोग शिवसेना के साथ हैं। तो अभी आपको क्या क्या सभापति पद कौन सा देना? अभी वो बात होने वाली है। अभी जैसे अभी 3 तारीख को महापौर के इलेक्शंस है और उसके अगले जनरल बॉडी मीटिंग में जो सभापति और ये उसके ऊपर डिस्कशन है, लेकिन अच्छे ही और एक एग्जीक्यूटिव सभापति पद ही हमारे पास आएगा। आपकी बहुत सारी चर्चा चल रही थी कि आपको उपमहापौर दिया जाएगा, जैसे अभी चॉकलेट दिया, आगे भी चॉकलेट देने की संभावना है? मैं एक बात बोलता हूँ, मेरे को नहीं लगता वंचित को कोई चॉकलेट खिला सकता है, इतनी ताकत किसी में है। और वंचित वाले चॉकलेट खाने वालों में से नहीं है, चॉकलेट खिलाने वालों में से है। तो भविष्य में अगर आपकी मांगे पूरी नहीं हुई तो क्या आप समर्थन अपना? जो हमारे बाला साहब अम्बेडकर ये ऑर्डर देंगे हम वो कर देंगे। केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे। माननीय या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये एनडीएचं सरकार, त्याचबरोबर राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचंच सरकार जे आहे, सत्ता जी आहे ती बसली पाहिजे, ही इच्छा जी आहे प्रत्येक कार्यकर्त्याची होती।
जरी आम्ही निवडणूक वेगवेगळ्या लढलो तरी या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जर आपण आकडे बघितले की इथे विरोध करायला विरोधक सुद्धा शिल्लक नाही अशी परिस्थिती जी आहे शिवसेना आणि भाजप या ठिकाणी आहे. आज या ठिकाणी आनंद होतोय. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये महापौरपदासाठी आणि त्याचबरोबर अमर लुंडजी हे दोन्ही जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याचे उमेदवार जे आहे हे या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, साई पार्टी, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय और कोई बचा है क्या और जे काय अपक्ष हे सगळे जे आहेत या सगळ्यांची सत्ता जी आहे ती या ठिकाणी बसलेली आहे. विरोधक जे आहे ह्या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये जे आहे आता विरोधक शिल्लक जे आहे ते राहिलेलं नाही. पूर्ण मॅन्डेट जे आहे हे या उल्हासनगर वासियांनी महायुतीला दिलेलं आहे. म्हणून आज महायुतीचे दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. येणाऱ्या 3 तारखेला या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये शिवसेनेचा महापौर बसेल आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर या ठिकाणी बसेल आणि भविष्यामध्ये चांगलं काम या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये ही दोन्ही मंडळी आणि त्याचबरोबर सगळे नगरसेवक जे आहे हे या ठिकाणी मिळून करतील. महापौर उपमहापौरचा फॉर्म्युला किती वर्षाचा ठरलेला आहे? आता बघा, महापौर शिवसेनेचा झालेला आहे, उपमहापौर भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे. वरिष्ठ नेते शिंदे साहेब असतील किंवा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जे असतील हे दोघं जे आहे हे किती वर्ष कोणाचा महापौर होईल, कुठल्या कमिटीज कोणाला मिळतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी ठरवतील. पण या ठिकाणी कोणाला किती वर्ष मिळेल त्यापेक्षा महायुती एकत्र मिळून काम करेल या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी हे महत्वाचं आहे.